देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. बाबांचा विषय कसा आहे? भव्य दिव्यच आहे. तो प्रत्येक म्हणजे कुठलाही विषय घ्या तुम्ही, तो असा भव्य दिव्य आहे की आता तो चक्री प्रवचनाच्या माध्यमातून मांडला जाऊ किंवा आज बाबा म्हणतो नाही का हे विशेष प्रवचन आहे, तर ह्याच्या आधीच काय होतं, तो विशेष विषय नव्हता का? नाही, तर प्रत्येक विषय हा विशेषच आहे. प्रत्येक विषय हा महत्वाचा आहे. शेतीवरती, देशावरती, धर्मावरती, गायीवरती, धरती मातेवरती, म्हणजे प्रत्येक विषयाला कुठेतरी नाही का म्हणजे एक सर्व समावेशक असा विषय मांडण्याचा प्रयत्न सर्वच तरुण मंडळी पण लहान मंडळी पण सर्वांनी केलेला आहे. तर प्रवचनाची सुरुवात करतो. सुरुवातीला फक्त एक हे सांगायचं होतं की आता आपण बाबांचा पुण्यतिथी सोहळा करतोय नाही का. कुठे करतोय? कोजेगाव, सातारा. आता साताऱ्याला तशी बरीच एक ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे. कोण पर्यटन स्थळामुळे पण ओळखतं, कोण गड किल्ल्यांमुळे ओळखतं, कोण स्वराज्याची चौथी राजधानी होती म्हणून साताऱ्याला पण एक ओळख आहे. पण कसं आहे की म्हणजे बाहेर कोण दर्शन म्हणतंय, बाहेर कोण शिवकुमार म्हणतंय, बाहेर कोण काय म्हणतंय, ह्याच्यापेक्षा घरी सोन्या मोन्या पप्या नाही का, का तर ते आईने ठेवलेलं नाव असतं. ते आईने तुमच्या त्या वयात ठेवलेलं नाव असतं जेव्हा तुम्हालाही बोलता येत नसतं आणि ती भाषा बोलण्याची कुठली ही पद्धत नसते. आता तसं संत श्रीपाद बाबा जे आहेत ते म्हणजे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त ही आठवण मला सांगायचे की सातारच्या लोकांसाठी बाबा एक विशिष्ट शब्द वापरायचे, एक उपमा वापरायची. तर ती काय होती की ते म्हणायचे सातारची माणसं ही येड्या बाबळी काठी येते. म्हणजे येड्या बाबळीचं झाड कसं असतं तशी ही सातारची माणसं आहेत. आम्हाला कधी असं म्हणजे वैयक्तिक माझं सांगतो की म्हणजे मला असं कधी असं हे व्हायचं की म्हणजे असं का बोलले असतील, पण त्याचा कुठे असा नीट उल्लेख पण नाही की म्हणजे का बोलायचे का तर बाबा तो विषय समजून घेण्याची तेवढी तीव्रता जी इतर प्रदेशामध्ये जाणवली तेवढी सातारामध्ये जाणवत नाही. हे आम्हाला कधी कळलं? आम्हाला सांगायला आलं तेव्हा नाही कळलं. जेव्हा आता आम्ही कुठेतरी प्रसार करायचा प्रयत्न करत असतो, छोटा मोठा ग्रंथाचा प्रसार असेल, आपल्या गोसेवेचा प्रसार असेल, खरंच म्हणजे ते येड्या बाबळीचं झाड पण चांगलं बरं का. म्हणजे ते सुद्धा एक वेळ समजून गेले विषय, पण नाही म्हणजे नाहीच. हे अति म्हणजे हे पण म्हणजे अशा भागामध्ये सुद्धा हा विषय मांडण्याचा रुजवण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. असा विषय जो सहजासहजी कोणाच्या पचनी पडत नाही तो सुद्धा बाबांनी इथे म्हणजे आता ते काय समुद्र मंथन झालं आणि महादेवाने विष हे घेतलं नाही का. मग आता हे त्याच्यासारखं नाही का मला सांगा की म्हणजे एक प्रकारे ही विष पचवण्यासारखंच आहे ना. ह्या लोकांना काय चांगलं समजतंय का मला सांगा. तर तरी सुद्धा बाबांनी ह्या प्रयत्नातून म्हणजे बाबा म्हणले का आल्यावरच त्यांनी उल्लेख केला होता की एक दत्ताभाऊंचं घर आणि तिथून मोगरा फुलला. मग किती फुलला तर आता हा असा म्हणजे बाबांची पुण्यतिथी होण्या इतपत एक म्हणजे काय म्हणतो स्थिरता विषयाची मांडणी होत चालली इतकं. म्हणजे ही संतांची कृपा आहे. हे कोणी एकाचं क्रेडिट नाही किंवा कोणा एकाच्या परिश्रमातून नाही झालेलं, हे कोणाचे झालंय संतांच्या कृपेमुळे झालेलं आहे. तर असंच एक बाबांचाच ह्याच्यातला विषय आहे की प्रवृत्त आणि निवृत्ती तर तो विषय चिंतनासाठी घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये बाबा काय म्हणतात की आत्मा सुदृढ आहे का, मूळ प्रश्न. तर मग आत्मा सुदृढ आहे का? आता तुम्ही डॉक्टर आहेत आपल्याकडे, डॉक्टर विचारतात शरीर सुदृढ आहे का. मग कसं सांगतो आपण की बाबा हे दुखतंय ते दुखतंय, आणि जर काही दुखत नसेल तर म्हणतो सुदृढ आहे. मग तसं आत्मा सुदृढ आहे का कधी म्हणणार? तर जेव्हा आत्म्याला त्याचं योग्य ते खाद्य मिळेल आणि त्याला जे काही पोषक हवंय असे घटक जेव्हा त्याच्याशी हे कराल तुम्ही, तेव्हा तुमचा आत्मा सुदृढ होणार आहे. मग आपला आता आपण नाम घेतलं, चिंतन करतोय, मग आपला आत्मा अजून सुदृढ का नाही? सुदृढ म्हणजे काय? निरोगी, बरोबर. मग निरोगी का नाही? तर निरोगी ह्यामुळे नाही कारण तो विषय जरी मनात असला तरी अजून चित्तात नाही. जसा म्हणजे संतांना अपेक्षित आहे तसा चित्तात उतरलेला नाही आणि तसे आपल्याकडून प्रयत्न होत नाहीत, म्हणून आपला आत्मा सुदृढ होत नाही. यानंतर बाबांनी पुढे व्याख्या केली की म्हणजे तणाव येतो. तणावाबद्दल बोलले काय की तणाव येतो. कोणाला येतो तणाव? तर बाबा म्हणतात तणाव माकडाला येतो. आता आपल्यापैकी कोणाला तणाव येतो?
स्ट्रेस म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. स्ट्रेस मी इंग्रजी शब्द वापरण्यामागचं कारण सांगतो, कारण हल्ली कुठल्याही तरुण मुलाला विचारा की काय झालं रे, तर त्याच्याकडे 2-3 ठरलेले शब्द आहेत. एक डिप्रेशन आहे, एक एन्झायटी आहे, आणि तिसरा स्ट्रेस. 10वीचा निकाल नाही स्ट्रेस, 12वीचा निकाल नाही स्ट्रेस, इंडिया मॅच सारखे स्ट्रेस. आम्हाला कशाचा स्ट्रेस येत नाही, सगळ्याचा स्ट्रेसच येतो. म्हणजे इतकी तरुणाई जी आहे ह्या स्ट्रेस मध्ये भरडलीये की आता ती कधी उठून कृष्ण विवरामध्ये यायची आणि ती भरडली जायची. सकाळी भाऊने एक विषय घेतला होता नाही का, की कृष्ण विवरामध्ये आपण भरडले जातोय. तसं एक प्रकारे आपल्याला ह्या आता कृष्ण विवर बाजूला राहायला आपल्याला ह्या स्ट्रेसनीच जास्त अडकवलं. मग बाबा काय म्हणतात की ह्या स्ट्रेस मधून का, म्हणजे बाबांनी जे मूळ कारण सांगितले, मनुष्याला स्ट्रेस काय येतो, फक्त तरुणांचं नाही सांगत, वरिष्ठांना सुद्धा येतो. वरिष्ठांना का स्ट्रेस येतोय, तर बाबा काय म्हणतात की जे नाही ते दाखवण्याचा किंवा जे नसतो तसे असण्याचा जेव्हा दिखावा करत असतो तेव्हा तो माणूस त्याच्या तणावाखाली असतो. ते माकड असतंय ज्याला स्ट्रेस आलेला असतो. का आलेला असतो, कारण ते गावभर वाघ म्हणून फिरत असते. बाबा काय म्हणले की वाघ आहे ही जवळ प्रतिमा घेऊन फिरतोय तोवर त्याला तणाव. ज्यावेळी तो म्हणजे हा वाघ नाही हे ज्यावेळी समजेल आणि मी माकड आहे समजेल, तेव्हा खरा उद्धार आहे ना. उद्धार तेव्हा आहे का, आता आपलं धरा, आपण काय म्हणतो, मी शरीर आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी कोण मालक आहे, काहीतरी एक म्हणजे विशिष्ट उपाधी लावून घेतो, मी आत्मा आहे. हे ज्यावेळी समजेल तेव्हा आपण खरे तणावमुक्त होणार आहे. पण असं आपल्याला तणावमुक्त वाटतंय का, नाही. म्हणजे हे नाम जे आहे ते तुम्हाला तणावमुक्त करण्याचं काम करतं. ते कसं करतं, तर तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख करून देऊन, तुम्हाला स्वरूपाची जाणीव करून देऊन तुम्हाला तणावमुक्त करतो. म्हणजे तुमचा मूळ तणाव जो आहे तो फक्त नामाने आणि संत विचारानेच बाद होऊ शकतो. नाहीतर तुमचं संपूर्ण आयुष्य हे तणावा खाली, स्ट्रेसफुल, फुल स्ट्रेस. तर त्याच्यामध्ये बाबा म्हणतात की म्हणजे सर्व उपाध्या लावून घेण्यापेक्षा, मी हा आहे, मी तो आहे, मी इंजिनियर आहे, मी कोण डॉक्टर आहे, मी कोण बाबा हे माझी एवढी शेती आहे, हे असण्यापेक्षा बाबा काय म्हणतात, आता आपल्याला विचारलं की आता हे नाही तर मग मी कोण, आपल्याला उत्तराची जास्त गडबड असते नाही का. चित्रपट सुरू आहे, पिक्चर कोणाला बघायचंय का नाही, एंड बघायचं. तसं आता मग उत्तर काय, तर बाबांनी याच्यामध्ये उत्तर पण दिलंय की मी हा येतो आहे ह्यापेक्षा मी दासांचा दास आहे. हे आपल्या तणावाला खरं उत्तर आहे, शाश्वत उत्तर, की मी दासांचा पण दास आहे. म्हणजे इथं बाबा हे म्हणतच नाही मी आत्मा आहे, मी ईश्वर आहे, नाही. म्हणजे सेवा भावचा जो बाबा सारखं सांगत असत नाही, सेवेकरी व्हा, सेवेकरी व्हा. सगळ्यांना काय व्हायचंय, दिंडीतला वारकरी. सगळ्यांना काय व्हायचंय, त्या आषाढी एकादशीला फोटो टाकणारा वारकरी, स्टेटस टाकणारा वारकरी. मलाच त्यांनी सांगितलं चैतन्य काय की आता गोमातेचं दूध घेतो म्हणजे तुमचा स्टँडर्ड वाढतो. बघा आता गोमातेमुळे स्टँडर्ड वाढतो. हा विषय आधी का नाही आला, कारण आपल्याला कुठल्या तरी त्या पाश्चात्य संस्कारांचं एक आवरण होतं आणि ते ह्या संत विचाराने निघाले. आणि ते या संत विचाराने निघाल्यामुळे आता आपण कुठेतरी त्या तणावापासून, म्हणजे ह्या पाश्चात्य संस्कृतीच्या तणावापासून बाजूला आलो. तसंच ह्या रूपाच्या तणावापासून आपण कधी बाजूला येणार, जेव्हा आपण स्वस्वरूपाची जाणीव करून घेणार. स्वस्वरूपा मी दासांचा दास आहे हे म्हणण्यामध्ये जेव्हा आनंद वाटेल तेव्हा. नाहीतर उपाधीचे आहे तोपर्यंत मग आपली कॉलर टाईट, तोवर फक्त मग सातारा नाही, सगळी याडे बाबायची. तर त्यामध्ये हा विषय आहे की प्रवृत्त आणि निवृत्ती. तर बाबा काय म्हणतात की मनुष्य आधी मनुष्य होण्यासाठी व प्रपंच करण्यासाठी प्रवृत्त होता. म्हणजे आता बघा ना, आपण दुसऱ्या कुठल्या तरी योनीत असणार तेव्हा आपण काय म्हणणार की मला बाबा मनुष्य जन्म मिळू दे, मनुष्य जन्म मिळू दे, ह्याच्यासाठी धावपळ. आणि मग प्रवृत्त झाला ना, मनुष्य होण्यासाठी प्रवृत्त झाला, मग मनुष्य म्हणून देवाने बाबा दया खाल्ली आणि जन्म दिला. कशावरती दिला, आता तो ऍक्च्युअली विषय नाही पण एक जस्ट हिंट म्हणून, कशावरती दिला, त्या वचनावरती दिला की बाबा जाऊन तुझं नाही. पण ते शेणकर डॉक्टरांनी सांगितलं नाही का, जोवर माझ्या डोक्याला ताप तोवर तूच माझा बाप, आणि एकदा गेला ताप की मी तुझ्या. मग कोणी नाही हा अनुभव घेतलाय मला सांगे. जोपर्यंत सद्गुरू संत आपल्या जीवनात येत नव्हते तोवर आपण बापाचे बापच म्हणून फिरत होतो. जोपर्यंत आपण स्वतःला शरीर म्हणून मान्यता देत होतो, मी हाय, मी तो आहे, तोवर आपण त्याला कुठे, म्हणजे जर तुम्ही स्वतःचं अस्तित्व एवढं मान्य करताय तर तुम्ही त्याचं असलेलं अस्तित्व तुम्ही नाकारताच आहे ना. मग हे कुठेतरी सांगायचं होतं की प्रवृत्त, म्हणजे प्रवृत्त कशाकडे होतो,
मनुष्य जन्माकडे प्रवृत्त होतो. आणि एकदा मनुष्य जन्म मिळाला मग संसार करायला लागतो, प्रपंच करायला लागतो. बाबांनी प्रवृत्तचं जे हे दिलंय, समानार्थी दिले, ते दिले इहलोक, आणि निवृत्तीचं दिले ते दिले परलोक. आता आपण काय समजतोय प्रवृत्त असणं म्हणजे काय, तर प्रवृत्त सर्वात पहिल्यांदा होतो संसार करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी. मग प्रपंच करतो, राब राबतो, घालवतो कितीतरी जन्म, वाऱ्या दिंड्या करण्यामध्ये जन्म घालवतो. मग त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर त्याला जाणवतं की ह्याच्यामध्ये काही शाश्वती नाही, ह्याच्यामध्ये सुख नाही, ह्याच्यामध्ये फक्त दुःख आहे. मग त्याला काय येतं, वैराग्य येतं. मग तो वैराग्यातून, हे मी पटपट यासाठी घेतोय की हा विषय आपला नाही, आपला विषय पुढे जो बाबांनी म्हणजे एक प्रकारे सांकेतिक जे आपल्याला दिलंय, मगाशी ह्यांनी सांगितलं, विरोभाऊनी सांगितलं की जवळच्या लोकांना काय धोका, वेशेवरच्या लोकांना काय धोका, तसा ह्यामध्ये पुढे बाबांनी एक धोका सांगितलाय. तो मला इथे उद्देश करायचा आहे की पहिल्यांदा आपण मनुष्य जन्म, मग परत मनुष्यानंतर वैराग्य, दुःखातून परत तुम्हाला येतं ते वैराग्य. मग वैराग्यातून काय होतं, तर आपल्याला परलोकात जायची इच्छा होते. आणि मग त्यामध्ये सर्वप्रथम पायरी आपण काय घेतो, परमार्था प्रति प्रवृत्त होतो. आता आधी प्रवृत्त कशासाठी होता, प्रपंच करण्यासाठी. आता प्रवृत्त कशासाठी, परमार्थ करण्यासाठी. मग निवृत्ती हवी असेल तर प्रवृत्त झालं पाहिजे. मग बाबा काय म्हणतात की प्रपंचाला झालं, आता पूर्णविराम लावला, आता तुम्ही परमार्थाला लागला. मग परमार्थामध्ये काय करतो, आता ते जे माकड होतं ते वाघाचं कातडं पांघरून स्वतःला वाघ सांगत होतं. मग तसंच आता परमार्थामध्ये पण त्याच्या अंगावरती एक आवरण येतं. मग ते आवरण कुठलं असतं, जे प्रपंचात होतं तेच. ते सोनालताईंनी जे सांगितलं ना की एक वेळ तिथं निवृत्ती होईल, तिथं तुम्ही सोडून द्याल. कुठलं, हे प्रपंचातलं गाडी बंगला सोडणं जमेल, पण इथला धोका, इथं एका स्टेजला आल्यानंतर जो धोका आहे, इथे आल्यानंतर जो घसरण्याचा धोका आहे, इथून प्रत्येक जण वाचतोच असं नाही. इथे ते तुमचं नरड धरणार म्हणजे धरणार, आणि ते असं धरणार की परत त्यातून सुटणार नाही. हा, लोखंडाच्या बेडीतून सुटाल पण सोन्याच्या बेडीतून सुटणार नाही. तर मग इथं आपल्याला काय करायला लागणार की आपल्याला फक्त प्रवृत्त होऊन चालणार नाही, फक्त परमार्थाप्रती प्रवृत्त झाला, परमार्थ सुरू केला म्हणून चालणार नाही, तर त्या इलोकापासून परलोकापर्यंत म्हणजे निवृत्तीपर्यंतचा प्रवास पुढे चालू ठेवत राहावा लागणार. मग आता तो कसा होणार आहे, तर तो होणार कसा यापेक्षा त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा एक अडथळा येतो. तर सर्वप्रथम परमार्थामध्ये जे वैराग्य लागतं, ते वैराग्य आपल्यापाशी आहे का हे तपासावं लागतं. म्हणजे जसं आता वैराग्याची साधी व्याख्या काय केली बाबा तुम्ही प्रपंचामध्ये, की स्वत्व सोडलं, पण ते सोडल्यामुळे जे परमार्थातलं स्वत्व चिकटलं ते सोडायची तयारी आहे का? बघा, म्हणजे बाबांनी खूप गंभीर विषयाला तिथे हे केलंय की परमार्थामध्ये जे मीपणा, परमार्थामध्ये जे जो आपण आता नॉर्मल भाषेमध्ये महाराज पण म्हणतो, जे काही बाहेर विषय आपण ऐकतो, आळंदीमध्ये पण फार जवळून तो अनुभव घ्यायला मिळाला. म्हणजे वैयक्तिक मला तर असा काही बाहेरचा अनुभव नव्हताच, कोणी म्हणजे सुरुवातच इथून झाल्यामुळे मला कधी असं ते बाहेरचा विषय आहे की नाही, पण जेव्हा आळंदीमध्ये तो अनुभव यायला लागला तेव्हा तो समजायला लागलं की म्हणजे हे खरंच खूप चिखल झालेलं आहे. हा म्हणजे हे इतकं, आणि ते इतकं काय म्हणतो वेगाने पसरते, इतक्या वेगाने लोकांना आजारी पाडते. आणि तो आजार असा पण नाहीये की तुमचा गोळ्या देऊन बरा होईल, तो विचारांचा आजार आहे की तुमची कोरी पाटी अशा विचारांनी भरली जाते की त्याला मग परत पुसता येतच नाही. आणि मग त्याच्यामध्ये तो विषय म्हणजे सर्व जे काही काय म्हणतो ज्ञान घेण्यासाठी जे काही तुमच्यामध्ये पात्र रिकामं असावं लागतं ते रिकामं ते राहत नाही, आणि नको त्या विचारांनीच ते भरलं जातं. तर मग असा आपल्याला ह्याच्यामध्ये बाबांचं काय सांगणं होतं की वैराग्य आहे का. त्यानंतर दुसरं काय बाबा विचारतात की तुमचा शोकनाश झाला का, आणि तिसऱ्या याच्यामध्ये मोहापासून सुटका झाली का. आता तिघांचं जर बघितलं तर जिथे आता हे तर समजण्यासारखं आहे की जिथे मोह आहे तिथे वैराग्य असेल का. जिथे तुम्हाला एखाद्या गोष्टीची आसक्ती आहे तिथे तुम्ही हे करू शकता काय, म्हणू शकता काय नाही मला हे आता मला ग्रंथ वाचायची आसक्ती पण आहे, आणि मी त्याच वेळेला हे पण म्हणणार की नाही मला ह्याचा काही मोह नाही. आसक्त आहे म्हणजेच तू त्याच्याशी बाधित आहे. म्हणजे हे जे म्हणजे परमार्थामध्ये जे काय चाललंय, जे काही एक प्रकारे अमोल भाऊंनी मला वाटतं हे केलं की एक प्रकारे तो विचारांचा भ्रष्टाचार आहे. त्याच्यामध्ये पैशाचा तर घोळ होतोच आहे, तो तर म्हणजे मुळच आहे, पण त्यापेक्षा जास्त जर त्याच्यामध्ये खतरनाक आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त खतरनाक आहे ते विचार.
ते विचार लोकांना काय करते, दुबळ बनवते. ते विचार लोकांना परमार्थिक दृष्टिकोनातून एक प्रकारे अपंग बनवते. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा संत महात्मे स्वतः तिथं विचार सांगायला जातात, विचार पटवून द्यायला जातात, तेव्हा ते जनसामान्यांपर्यंत जे मूळ खरे विचार, शाश्वत विचार आहेत ते जात नाहीत. आणि मग परत काय होतंय, ते म्हणतो ना की काय, एक इंजिनियर खराब निघाला तर तुमचं एखादा पूल खराब होईल, नाही तर तुमचं एखादं लाईटचं खराब होईल. एखादा डॉक्टर खराब निघाला तर तुमचे काही पेशंट्स दाखवतील. पण एक शिक्षक खराब निघाला तर एक पिढ्यानपिढ्या तो नासवत जातो. तसं हे जे कोण काय म्हणतो, व्यासपीठाला चिटकून बसलेली मंडळी आहेत, बाबांनी सर्व सर्व नावासकट उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये, की हे कोण महाराज आहेत, हे कोण म्हणजे कशा प्रॉपर्ट्या घेतात आहेत, कशा आता अलीकडचं उदाहरण मिळेल तर कसं मुलींचं लग्न लावतात आहेत, हे सगळं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे एवढं सगळं करून तुम्हाला काही खरा परमार्थ सांगतात आहेत का? हे एवढं सगळं करून काय तुम्हाला शाश्वत परमार्थ सांगतात आहेत का? मग यांच्यामध्ये म्हणजे हे परमार्थातले शरद पवारच ना, काय आहे दुसरं मला सांगा. बाबा म्हणजे सांगतातच ना की म्हणजे हे लोकांना खऱ्या याच्यापासून जो वंचित ठेवतोय तो एक प्रकारे. मग बाबा इथे काय सांगतात की मुळात तुम्हाला कशावरती ध्यान लक्ष केंद्रित केलं पाहिजे, की मुळात वैराग्य निर्माण केलं पाहिजे. की तुम्हाला म्हणजे 16 म्हणतो तो कशाला, हे मंडप आहे, मस्त खायचा प्रोग्राम आहे, आणि हे नाही. 16 कशाचा आहे की जो तो विचार होता तोच आजही आहे. आणि ते बाबा म्हणायचे तेव्हा मी खूपच लहान होतो, तेव्हा मी सारखं ते तेव्हा पण म्हणजे कानावर यायचं काय की जो संतांनी तेव्हा अनुभव दिला तो आता नाही का, मिरची तेव्हा तिखट लागत होती आता काही गोड लागते का, साखर तेव्हा गोड लागत होती आता. पण ते फक्त उदाहरणातील काय होतं, तुमच्या मनाचं एक समाधान होते की हा म्हणजे तो अनुभव आता पण आहे. पण जेव्हा तो खरोखर आता अनुभव घेतोय आणि तेव्हा असं जाणवतंय की अरे आपला जन्म नाही, आपल्याला आपल्या मागच्या पिढ्यांमध्ये कुठल्या ह्या विचारांची नीट पोहोचली नाही, आणि तो विचार आजही तसाच येतोय. मग ह्यामध्ये किती लोकांचं म्हणजे परिश्रम आहे, किती काय म्हणतो विचारांची आहुती दिल्यासारखं लोकांनी दिलेली आहे की बाबा नाही माझा वेळ जाऊ दे, माझं श्रम जाऊ दे, माझा अर्थ म्हणजे माझं धन जाऊ दे, पण मला हा विचार पुढे 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 न्यायचा आहे. बाबांनी ह्याच्यामध्ये 7 हे सांगितलेले आहेत, 6 अवस्था सांगितलेल्या आहेत की ह्या गेल्या पाहिजे तर आपल्याला परमानंदाकडे आपल्याला वाटचाल करता येते. आपला विषय प्रवृत्त चालला होता, आपण आता प्रपंच सोडलाय, पण परमार्थामध्ये प्रवृत्त असताना आपल्याला निवृत्ती होतीये का, तर ती होतीये किंवा ती का होत नाही, तर ह्या 6 अवस्था आहेत. की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे असतं अज्ञान. मग त्यामध्ये सद्गुरू काय करतात, स्वतःच्या मार्गदर्शनाने ते अज्ञान घालवतात, तुम्हाला ज्ञानाची ओळख करून देतात. त्या अज्ञानामुळे जे आवरण आलेलं असतं ते आवरण तुमच्यावरून काढायचं काम सद्गुरू करतात. त्यानंतर बाबांनी पुढे सांगितले विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, आणि त्यानंतर एक स्टेप सोडून आनंद आहे. ती एक स्टेप जी आहे ती आहे शोकनाश. म्हणजे जे स्वामी विवेकानंद होते ते ह्या सर्व वरच्या पॅरामीटर मधून चालतच खाली आले होते. त्यांचं आधी अज्ञान गेलं, मग आवरण गेलं, मग त्यांचा विक्षेप गेला, परोक्ष ज्ञान झालं. आता ते काय ते बिरुभावांनी त्यात एक उदाहरण दिलं ना, आता ते कुठलं प्रोटॉनवालं, ते आता फिट होईल बघा की सगळं करत आले, पण जेव्हा ती पायरी होती कुठली, शोकनाशाची, म्हणजे जी तुमची मनुष्याची मूळ खंतच काय आहे. मला वाटतं ते उंगरबाई तिने तो विषय घेतला होता काय की ती खंतच होती ना, तो त्याचा शोकच होता कोणाचा, बरोबरीचा, की परत जन्माला या, परत जन्माला, त्याच्या तू मला मार म्हणजे मला परत. आणि ती त्यांना करून घेतली, श्रीकृष्णाकडून त्यांनी ती करून घेतली, त्यानं त्याला स्वतःचा वध करण्यासाठी भाग पाडला. तसं आपल्याला पण हा शोकनाश करायचा आहे. मग हा कशाने होईल, घरी बसून रील बघण्याने होईल, रोज ऑफिस करून होईल, रोज शेती करून होईल, कशाने होईल. तर ह्याच्यामध्ये बाबा म्हणतात की ह्याच्यामध्ये तुम्हाला एका दिशेने प्रयत्न करावे लागतात, आणि ती एक दिशा विश्व कल्याणाचं कार्य आहे. त्यामध्ये तुमच्या सकाळचं भजन पण येतं, चिंतन पण येतं, ते भजन चिंतन झाल्यानंतर परिपाठ ऐकणं पण येतं, ते परिपाठ ऐकून झाल्यानंतर तुम्ही आता ही मंडळी जी आहेत ती गोशाळेकडे सेवेला जातात, मुंबईची मंडळी पांडवकड्याकडे जातात. म्हणजे ज्यांना जे कार्य नेमून दिलेलं आहे त्या कार्याकडे धाव घेणं तुम्हाला, म्हणजे एक इंग्रजीमध्ये स्ट्राईक शब्द आहे. स्ट्राईक मध्ये काय होतं की म्हणजे धाव घेणं म्हणजे आपण इंग्रजीमध्ये पळणं, स्ट्राईक घेणं म्हणजे काय होतं, खूप वेगाने, म्हणजे तेच एक उद्देश असल्यासारखं तुम्हाला त्या दिशेने पळावं लागतं आणि मग तुम्ही तिथे पोहोचता. मग तसं आपल्याला जर आपला शोकनाश करून घ्यायचा असेल तर आपल्याला त्या दिशेनं तेवढ्याच वेगाने धाव घेतली पाहिजे, आणि त्यासाठी सत्संगाला आला पाहिजे.
हे समजून घेण्यासाठी सत्संगाला आला पाहिजे. बऱ्याच लोकांना आता ह्याच विषयामधली काही कारण आहेत त्यामुळे नाही येता आलं. आता बाजीराव भाऊंचं सांगितलं किंवा ठीक आहे, पण काही लोकांचं म्हणजे की नाही गेलं तर काय ठीक आहे, म्हणजे तो एक मनाचा निश्चय नाही झाला म्हणून. पण खरंच असं चालतं का? खरंच असं चालणार आहे का? खरंच मग तुम्ही याल सगळं, मग अज्ञान गेलं, तुमचं आवरण गेलं, तुम्हाला हे ज्ञान दिलं ते ज्ञान दिलं, तुमचा शोकनाश नाही झाला तर, तुम्ही मोहापासून बाजूला नाही झाला तर, म्हणजे हे एवढं सगळं केलं त्याचं काय? शून्य. म्हणजे जर तुम्हाला त्या आनंदाचा परमानंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचंय, तर सद्गुरु भजनात रममान व्हायचंय, सत्संगाला यायचंय, हा विषय समजून घ्यायचा आहे. हा समजून घ्यायचा आहे. आता बऱ्याचदा बघा, वैयक्तिक माझा गैरसमज सांगतो, जेव्हा बाबा म्हणायचे हा विषय समजून घ्या, हा विषय समजून घ्या, मला काय वाटायचं ज्यांनी माळ नाही घातली त्यांच्यासाठी सांगतात. माझा वैयक्तिक अनुभव आहे की बाबा म्हणतात ना की नाही नाही खूप गरजेचं आहे बाबा, विषय समजून घ्या. विषय समजून घ्या मला वाटायचं काय की जे बसलेले आहेत मंडळी आता नवीन आली आहेत ऐकायला, त्यांना सांगतात आपण ते घेतला की विषय समजून नाही हे हा म्हणजे म्हणजे तुम्हाला का सांगितलं जातंय सारखं, तर ते तुमच्यासाठी आहे म्हणून सांगितलं जातं. म्हणजे आपल्याला विषय समजून घ्यायचंय. जरी ह्यामध्ये आलोय, जरी ह्यामध्ये कुठेतरी बाबा आता एका कार्यामध्ये लागलो, तरी सुद्धा रोज नव्याने नवीन असल्यासारखाच विषय समजून घेतला पाहिजे. बाबा म्हणतात ना की आता हे म्हणजे होणार की नाही होणार हा प्रश्नच नाहीये. ते बाबांचं आहे ना वाक्य काय, एका दिवसात नाही होणार पण एक दिवस नक्की होणार. त्यांच्या नक्कीमध्ये विश्वास आहे. ते दोन उदाहरण ना, ट्रस्ट आणि बिलीव्ह. आपला बिलीव्ह आहे, आपला बिलीव्ह आहे, त्यांचा ट्रस्ट आहे. ते काय म्हणतात एक दिवस नक्की होणार, त्यांचा त्या नक्कीवरती भर आहे, आपला त्या नक्कीवरती भर नाही. आपलं काय सांगू का, एक दिवस नक्की होणार आणि थोडं ते मार्क येतं ना एक्सपेरिमेंट, काय म्हणतो हा हा क्वेश्चन मार्क. का? म्हणजे आपल्याला माहित नाही की होणार का नाही होणार, पण त्यांना ठाऊक आहे की नक्की होणार. आणि ज्यावेळी हा आपला विश्वास बसेल की नाही नाही हो हो एक दिवस नक्की होणार, एक दिवस नक्की आपण ह्या ज्या परमार्थात आपण आता प्रवृत्त झालोय तिथून आपण निवृत्तीकडे पण जाणार, निवृत्ती ही आपली होणार, त्यावेळेला आपल्याला तो मार्ग मोकळा होणार. बाबांनी याच्या वेळेला सांगितले की म्हणजे हे करण्यासाठी तुम्हाला आता मी जसं सांगितलं स्ट्राईव्ह करावं लागणार, खूप हे करावं. त्यासाठी बाबांनी शब्द वापरले जिद्द. ते जिद्द असावी लागणार. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होईल म्हणून काम करत होते का? माझ्याच हयातीत मला देश प्रगतशील होताना बघायचंय ह्यासाठी प्रयत्न करत होते का? किंवा बाबांनी उदाहरण दिले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून मग हे करत होते का? नाही. ते झाले म्हणजे तो कार्यभाग झाला, पण हे मला करायचंय ह्याच्यासाठी जी त्यांची जिद्द होती हे म्हणजे काय, देशभक्त. पूर्वी मी तुम्हाला आता एक उदाहरण काय सांगितलं की तणाव व्यक्तीला आहे. आता तो तणाव कोणाला आहे? म्हणजे माकडाला आहे. माकडाला आहे म्हणजे कोणाला आहे? अशा व्यक्तीला आहे की जो तो नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. स्ट्रेस असतो त्याला, दाखवायचा प्रयत्न करतो. आता मला सांगा, वकील नाही ते दाखवायचं प्रयत्न, काय कीर्तनकार नाही तुम्ही दाखवायचा प्रयत्न करता, तुम्ही आहे कोण आत्मा डॉक्टर ट्रेस आहे ते कीर्तन प्रोत्साहन करता ट्रेस गलीच आहे. समजा ते बारीक चर गेला तर विकास तुला कीर्तनकार आहे शरद पवार नाही का, ट्रेस मध्ये काय कमी आहे का सांगा ना. त्याला माहिती नाही माझं कधी भीक बाहेर पडेल. आता मोदी भीक बाहेर पडायला आता बरं वाटेल त्याला. मोदींना देशभक्त आहे हे दाखवण्याचा स्ट्रेस आहे का? नाही. राहुल गांधीला आहे बघा. पूर्ण पूर्ण वेळ तीच गडबड चाललेली असते. मला कशी देशाची काळजी, हा दाखवतो. त्याचं वेगळंच आहे. त्याला चाणक्य बी बनायचंय, त्याला सगळंच बनायचंय, पंतप्रधान बी बनायचं, सगळं बनता तर काहीच येईना. ते एक पोरगं नसतं का, ते वर्षाच्या सुरुवातीला ते घरचे म्हणतात ना की काय करणार आता ह्या वर्षात किती टक्के पाडणार, मी 98% पाडणार. मग ते म्हणजे हा सगळं प्लॅनिंग करतो, अभ्यास करत नाही, परत पेपरला 50% ते वाला पोरग आहे. किती बी धावपळ करतो ते परत तिथंच पडते. ते त्याचा तो भागच सोडून द्या. पण मला उदाहरण काय द्यायचं होतं की हा ते कंटिन्यू बरं ते वर्षाच्या अखेरीस पण स्ट्रेस मध्येच असते ना की कारण काय जे नाही दाखवायचं. त्याचं तुम्ही सुद्धा आपण तसं करतो, आपण जे नाही आहे ते दाखवायचं. डॉक्टर
डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, एक कामगार आहे, गोशाळा काय, गोसंस्था काय, बँक संस्था आहे, मग तुम्ही आहे कोण? ह्याला सोडून बाकी हे आहे ते म्हणतात. तो ट्रेसमध्ये होत आहे. ट्रेसमध्ये यायचं कारण बा म्हणतात तिथल्यातला कोण नाहीच तैसे नाही, तो नाही तू आहेस ते नादा लागतो. हा बरं वाटतंय बघ, ट्रेस गेला बघ. ट्रेस जातो कसं मी समाधान वाटतं का? समाधान कधी वाटतं जेव्हा ट्रेसमध्ये मुक्त व्हाल तेव्हा. ट्रेस हेच तुम्हाला बंधन टाकलं. म्हणजे बाबा काय म्हणजे हे सगळं कधी होणार आहे जेव्हा तुमचं सत्संगात सातत्य येणार आहे. आता मग असे कॅप्टन भाऊनी उदाहरण सांगितलं की कुठल्या जागेच्या ठिकाणी ते आंब्याचं झाड आहे आणि ते बाबा विचारतात आहेत, मग बाबा विचारतात आम्हाला सापडे ना, मग आम्ही पळतोय, मग आम्ही शोधतोय. पण ह्याची जर पूर्व बाजू बघितली तर आधी कॅप्टन भाऊ असतील किंवा सगळे चिखलीची मंडळी त्या डोंगरावर हजर तरी पाहिजेत. हे समजतंय का? म्हणजे सत्संगाला आल्यानंतर बाबांनी हे केलं आणि हे दिसलं, हे सांगितलं. इथं आल्यानंतर अशा लोकांच्या अवस्था झाल्या. प्रबोधाला बघितलं लोकांच्या तुम्ही अवस्था काय होत्या. सकाळी भजनाला बघितलं कशी लोक म्हणजे बाहेर येता येते का? पण हे इथं आल्यावर ना, इथं येण्याची तरी वृत्ती आहे का? तर त्या निवृत्तीचा अनुभव कधी येणार? जेव्हा आसक्तीच्या बाहेर पडण्याची परावृत्ती आपल्यामध्ये निर्माण होणार, तेव्हा आपल्याला निवृत्तीचा अनुभव येणार. त्यासाठी आपल्याला एक आदर्श ठेवून आपल्याला पुढे वाटचाल गेली पाहिजे. आता आदर्श कोण असणार आहे मला सांगा? ह्या देशाचा आदर्श कोण असू शकतो मला सांगा? रामच असू शकतो ना. मोदींचं वाक्य आहे ह्या देशाचा आदर्श रामच असू शकतो. ह्या रामाची भगवी पताका वाचवणारे शिवाजी महाराजच ह्या देशाचे आदर्श असू शकतात का? औरंगजेब असेल, सुधांशु त्रिवेदी, तर त्यांनी एक कम्पॅरिझन केलं की बाबा त्यांना काय हे करा हिनवायचं होतं असं नाही, पण त्यांनी एक छान कम्पॅरिझन केलं. म्हणजे राम आणि त्याचे 3 भाऊ पूर्ण किती झाले? 4. औरंगजेब त्याचे 3 भाऊ पूर्ण किती झाले? 4. आता जो वनवासाला गेल्यानंतर मला तुझा विरह सहन होणार नाही म्हणून त्याच्या मागे मागे जाणारा लक्ष्मण, ते त्याचं राज्य आहे म्हणणारा भरत, जो डोक्यावरती पादुका घेऊन निघाला आणि त्या भरतला सर्व सत्य कळावं यासाठी काय म्हणतो एक प्रकारे पारदर्शकपणे सगळं सत्य सांगणारा शत्रुघ्न, हे या देशाचे आदर्श असतील का स्वतःच्या 3 भावांना मारून बापाची गादी मिळवणारा औरंगजेब हे देशाचा आदर्श? आणि त्याच्या नावाने लोकांना शहरं हवी आहेत, त्याच्या नावाने लोकांना अजून रस्ते हवेत, त्याला बाप म्हणणाऱ्या अवलादी सुद्धा जागृत आहेत. म्हणजे हे जे पूर्व सगळं सांगितलं ह्याची पूर्ण पार्श्वभूमी की आपल्याला कुठल्या विचारांशी हे करायचंय, संघर्ष करायचंय आणि त्यासाठी आपली तयारी काय असली पाहिजे. त्यांनी ते मांडलं ना की त्यांची पुरस्वऱ्या चालवतात, त्यांची पुरे हे करतात, पण त्याबरोबर हे सगळं आपण कसं थांबवू शकतो? आत्ताची लढाई तलवार ढालीची आहे का? नाही, आत्ताची लढाई विचारांची आहे. आत्ताची पिढी जेवढी जास्त विचारांनी सक्षम असेल तेवढी जास्त आपल्याला म्हणजे तो संघर्ष करण्यामध्ये आपण जास्त सक्षम असतो. त्यासाठी बाबांनी हे सांगितलेलं आहे काय की तुम्ही सत्संग म्हणजे आता हा जो एक पांडा पाडला जातोय की तरुण मुलांना बसवा, लहान मुलांना बसवा, त्यांच्यामध्ये तिथे पण बाबांनी एक मेक मारले. मागे रविवारच्या सत्संगमध्ये बाबांनी सांगितलं काय की बाल कीर्तनकार, बाल प्रवचनकार, बाल हे बाल ते म्हणून त्यांना डोक्यावर चढवू नका. ही आई वडिलांची जबाबदारी आहे की हे विचार इथे येऊन सांगण्यासोबतच्या तयारी बरोबर तुम्ही त्यांच्यामध्ये ती साधना सुद्धा ती करतात आहेत की नाही त्यांच्याकडून ती करून घेण्याची जबाबदारी पण तुमची. कारण एका वेळेनंतर तो एक फुगा होणार आणि ते भरकटणार आणि ते होणारं नुकसान सुद्धा त्यांना दिसलं, आपल्याला दिसलं नाही. आता मुलं प्रवचन करत गेले की बाबा प्रोत्साहन द्या, बसवा, शिकवा, पण त्याचबरोबर हेही करा, पहाटेच उठायला पण लावा. तिथे उठवायचं असल्यावर नाही सोन्याला झोपू द्या तसं नको. त्यासाठी आपला आदर्शाचा विषय चालला होता की आपले आता हे देशाच्या आदर्शाच्या हिशोबाने मी बोललो, पण आपले आदर्श हे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाच असले पाहिजेत. कारण त्यांनी नेहमीच आपल्याला फक्त ज्ञान नाही दिलं तर तो आचरणाचा विषय हे शिकवलेला आहे. आणि जर आपल्या मुलांकडून तसं आचरण व्हावं वाटत असेल तर आचरण केलेल्या व्यक्तीच आपल्याला पुढे त्यांच्या मागेच मार्गक्रमण केलं पाहिजे. एक छोटासा दृष्टांत आहे तो सांगतो आणि समजतो. त्याच्यामध्ये बाबांनी दृष्टांत मांडलेला आहे कोणता की राजा आणि ऋषीचा. राजाच्या दरबारी एक ऋषी असतो, तो एक राजाला एक दिवस प्रश्न पडतो की बाबा तो ऋषींना विचारतो की बाबा आचरण श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ? तर ते म्हणतात की तुला उत्तर देत नाही पण तुला थोड्या दिवसांनी तुला त्याचं उत्तर मिळेल. मग ते ऋषी काय करायला लागतात, दुसऱ्या दिवसापासून त्या राजाच्या दरबारातली रोज एक वस्तू घ्यायची आणि घरी घेऊन जायचं चोरून.
मग असं रोज चालू असतं 4-5 दिवस. मग ते त्यांचे जे शिपाई असतात ते येतात आणि सांगतात की बाबा हे असे तुम्ही आता त्यांना खूप रिस्पेक्ट आहे, तुम्ही त्यांना मान देताय आणि ते काय करतात तुमच्या दरबारातली एक वस्तू घेतात ते रोज चोरून घेऊन जातात. हे असं खूप दिवस चालू राहिले, 10-15 दिवस. मग त्याच्यानंतर एक दिवस त्या राजाच्या समोर पण ते त्याला दिसलं की हे निघालेत आणि जाताना एक वस्तू परत चोरून घेऊन निघाले. मग त्याने ठरवलं की आता खूप झालं, आता मला याचा फैसला करायचा आहे. मग त्याच्या डोक्यात चीड जाते, तो काय करतो, ऋषींना पकडायला सांगतो. पकडायला सांगून तो म्हणतो की आता मी तुम्हाला शिक्षा ठोठावणार. आणि तू शिक्षा ठोठवण्याच्या आधी त्याला एक हे विचारतो, म्हणतो तुम्ही असं काय केलं, मी तर तुम्हाला एवढं म्हणजे तुम्ही म्हणावं असतं तर मी तुम्हाला सगळं काही दिलं असतं, पण तुम्ही चोरायचं पाप का केलं असं. तर ते म्हणले की मी काय पाप नाही केलं, जे नेल्यात वस्तू त्या सगळ्या मी तुला माघारी आणून देतो. जे तू 5-7 दिवसापूर्वी प्रश्न विचारला होता की ज्ञान श्रेष्ठ आहे की आचरण श्रेष्ठ, आता तुला तुझं उत्तर बरोबर. म्हणजे काय श्रेष्ठ आहे, आचरण श्रेष्ठ. ज्ञान म्हणायचं त्याला, आचरण आलं. मग आचरण कोणाच आपल्याला आता बघण्यासारखं आहे मला सांगा. बाबांनीच याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, ते सांगतो आणि बंद म्हणजे संपवतो की 1995 साली बाबांना 75,000 रुपये मिळाले होते, दिले गेले होते. तर आता तुम्ही गुगल करा, गोल्डचा रेट जर तुम्ही काढला, साधं सोनं जरी बघितलं तरी 4,000-3,000 रुपये तोळा सोनं येत होतं. मग त्याच्यापेक्षा पण खाली येत होतं, पण ते स्टँडर्ड रेट सांगते ते. आता 75,000ची रक्कम तुमच्या हातात आहे, किती सोनं तुम्ही घेऊ शकता, कशा कशामध्ये नाही गुंतवू शकत मला सांगा. पण त्याचं त्यांनी म्हणजे स्वतःच्या ह्याच्यासाठी 1 रुपयाही खर्च केला नाही. इव्हन त्याचं काय कुठे हे केलं हेही सांगितलं. असं आचरण करणारा महात्मा आपल्याकडे आहे, तर आपण आपल्या मुलांना का दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचा म्हणजे आदर्श घ्यायला सांगायचं. तर साधारण उद्देश सांगण्याचा आहे की ह्या आदर्शावर राहूनच आपल्याला निवृत्तीचा अनुभव, निवृत्तीकडे मार्गक्रमण आपण करू शकतो. अन्यथा मग आपण तर बाबांनी एक ओळ टाकली आहे, ती सांगतो की आपण श्रीपाद बाबांना ओळखलं नाही आणि आपल्या समक्ष जर श्रीपाद बाबा आले आणि आम्ही परत देहाने म्हणत नाही, कारण बऱ्याच जणांचा जन्म झालेला नव्हता, पण विचाराने आपल्या समक्ष श्रीपाद बाबा आले, ग्रंथाच्या रूपाने आपल्याकडे श्रीपाद बाबा आले आणि तरी सुद्धा आपण त्यांना ओळखू शकलो नाही, तर ह्यापेक्षा मोठं पाप काय. मग तो सोहळा झाला का, ती पुण्यतिथी झाली. जय